काय आणून दिलं ह्यांनी खायला काय माहित. दुर्गा काय आणलं पप्पांनी? कधी होती मॅगी, कधी होती होया. तर झाला बघा लसूण सोलून आधी फोडला. तुझ्या बर्थडे नंतर माझा बर्थडे. ओमचा बर्थडे आता मे महिन्यात 25 तारखेला. ओमचा झाला परत काकाचा झाला, सगळ्यांचा झाला, मग तुझं लास्ट तुझा, पिहूचा झाला आता. आता ओमचा आला जवळ. हा काय ओम झोपला होता 5 मिनिटं झोपला. ओम कृष्ण आला, मामा उठला. ए दार नाही उघडायचं पोरांनो, थांबा अजून जरा. ए ओम कृष्ण खरंच नको बाहेर जा. ही सकाळपासून पोरग बाहेर, त्याला कसा तर खवळून आणलाय. अरे ऊन लागतंय अजून, नको जाऊ कृष्णा. 4:30ला जा, 4 वाजला. थांबा अर्धा तास थांबा. ए ओमा. राधू झोपली इकडं. सगळं पाठ केलं, अभ्यासी सांगितलेला वर्गातला अभ्यास. परत उद्या प्रश्न मंजुषा आहे उद्या, त्याचा पण अभ्यास केला. कधी पण काय पण येतं, कुठलं पण एखादा प्रश्न येतो, बाकीचं येतं ना, त्या नाही पण येत. त्याला सगळं पाठ करत होती पोरगी. झोपली कंटाळून. 4 वाजले बघा. तर मला भांडी घासायच्यात. मी आज काय भांडी घासली नाहीत, स्वयंपाकाची जेवण केलेली. दुपारची सगळी भांडी तशीच आहेत. मला गॅस पण घासायचा खराब झालाय. तर चला मी घेते आवरून. आता पण घरात आणून ठेवलाय, वाळाय टाकला होता. रोज वाळाय टाकते. मसाला करायचा आहे उद्या परवा. फरशा पुसून घेतला तोपर्यंत पोरं आली, सगळ्या ओल्यात नसली. डबल फरशी पुसून घेतली, सगळं चिखलाचं पाणी घेऊन आली. ओली आहे फरशी तोवर तर खाल्लं सांडून गेली. असं आवरलं की असा राडा पसारा करतात. इकडलं पण पुसलं, किचन डबल पुसलं, सगळी माती लागली होती बघा. पोरांच्या पायाचे दोघं पण आली पळत पळत, कसं सांडून गेलात. तर इकडं राधू करते अभ्यास. झोपेतनं उठली, 5 वाजता उठव म्हणली होती, 5ला उठवली होती. अभ्यासाला बसली. तुला पण लय सपकन धरून आता चोमला हाणलं, तुला पण हाणीन बघ. आता म्हणलं बाहेर पाणी मारा. झाडूने घेतलं गॅलरी हे पुसून, पाणी मारायचं बाहेर. तर हे तर उशा टाकला. तर राधू झोपली होती तिथंच अभ्यासाला बसली. तर किती वाजल्यात, 5:45 वाजून गेल्या. 1 तास झाला मी कामावरती, भांडेन फरशीन झाडून लोटून. हे जे आहे का बघा कसं चाललंय. हातपाय धुवून गेली, कपडे दुसरे घालून, आणि माती खेळते. तर बघा आता मम्मीने पोहे केलेला आहे. ही दुर्गाचं, पुन्हा ही मम्मीचं, ही माझं आणि ही ओमचं. ओम तिकडं काय खटापटा करतोय, त्याला चमचा पाहिजे. मम्मीने पण केस विचारलं. मम्मीचं आता मगाशीच काम झालंय. आणि उद्याच्याला आमचे प्रश्न मंजुषा आहे, पूर्ण अभ्यास झालाय आमचा बघा. आता उद्याच्याला बघू कुणाचा नंबर येतोय. मम्मीने पोहे केले बघा. दुर्गा दुर्गा खाणार आहे आता. लगेच चालू केलं, दिल्या. हा ना, हो गुब्ब्या, हो माझे गुब्ब्या माझी रब्बी ग माझी बापू. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार. पोरांची सकाळची शाळा दोघांची पण. तर ह्यांचा डबा तयार करून झालाय. भाजी जरा जास्तच केली, रात्री काय डाळ केली नाही, भिजवलेली डाळ तशी फ्रीजला ठेवली. सगळ्यांचं आवरून झालं. राधू गेली शाळेत. ओमला तर काय झोप लागली काय कोणास ठाऊक अजून. तर दुर्गाने मस्त अशी सकाळ आंघोळ केली बघा. माझी निम्मी आंघोळ झाली तेव्हा दुर्गा आली. झोपेतनं डोळं चोळीतच उठून आली बघा. झोपेतनं आंघोळ केली. हाय दुर्गा, गन पावडर केलंय मस्त असं. ओम दादा राधू दीदी शाळेत गेला हाय का ना, आज धिंगाणा घालाय कोण नाही हिला. तर चहा केलाय आता मी इकडे प्यायला. ह्यांची पण आंघोळ झाली आणि माझा स्वयंपाक पण झालाय. 9:30 वाजत बघा. तर स्वयंपाक झालाय. आंघोळीच्या आधी बाथरूम हे घासलेले खराब होते, बाहेरचं झाडून काढलं. किती बर्फ झालाय त्याचा, लय बर्फ झालाय. मस्त असं सगळं घरदार आवरलं. आणि आता इथं चहा केला होता मी, तुम्हाला मी दाखवलंच बघा. आणि इथं दुर्गाला मॅगी वरडायच लागली, मला मॅगी दे ना खायला, मला मॅगी दे ना खायला. होय दुर्गा, मॅगीच खायला दे म्हणत होती. बोरविटा आणि दूध द्यावा म्हणलं, नाही म्हणली मॅगीच खायची आधी. मग पप्पाची लाडकी, पप्पा म्हणलं दे तिला मॅगी करून आधी. मग मॅगी टाकली तिच्यापुरती शिजाय. एवढी खाणार नाही, जास्त होती बघा शिजून. ह्यांनी आणली होती, भरपूर दिवसात ना आणली.
कसं काय आणले ह्यांनी काय नाही, आम्ही आणत नाही असलं मॅगी हे काय. त्या दिवशी ह्यांनी पोरांना बिस्किट आणि खायला आणलं होतं, असंच बाहेर गेलं तर त्या टायमाला, आणि येताना मॅगी आणली. तर इथं चहा पण झाला, चहा पिवा म्हणलं, आणि आता जायचं हॉस्पिटलला. सगळे काम हे आवरल्यात, आंघोळीच्या आधीच भांडी हे घासून ठेवली होती इकडं. कधी होती मॅगी, कधी होती होय असं वाटतंय आतनं, है ना. दे ना मम्मी मॅगी खायला. दूध कोण प्यायचं दूध? हा, मग आधी दूध प्यायचं, त्यात बोरबिटा टाकायचा, मग मॅगी खायची. एवढ्या मोठ्या चपात्या आहेत, भाजी आहे, हा, ते खायचं. तर ह्यातच काय नडलं होतं तुला खायला? तिला गाऊ लपवून कसं काय काय माहित, पिठाच्या डब्यात लपवली होती मी, कच्ची खाती कालच्यापासनं म्हणून. ते सगळीकडे उचकलं तिने डबं, इकडला डबा उचकला, हिथली दोन्ही उचकली खालची, गावलं म्हणा पिठाच्या डब्यात. होय कशी मोबाईल घेते. चल येते माझ्या संग तू तिकडं. मॅगी दिली तर ती गप बसली शांत, कशी बघत होती, टक लावून बघत होती. होय वा, मॅगी शिजत होती तर तिला वाटत होतं कधी होईन, कधी माझ्या पोटात जाईन मॅगी, कधी मी खाईन. ती मिठाची करून दिली मसाल्याची फळी टाकून, ती पण मसाला वेगळा होता. हॉस्पिटलला जायचं कॅन्सल केलं, 9:30 वाजता बघा. आता चाललंय मार्केटला, बारामतीमध्ये मोठं मार्केट आहे. कांदा आणायला चाललं, 5 किलो कांदा आणायचा. तर हल्ली बघा कांदा घेतात, दुधा पण आहे संग, आणि महागारी घरी गेल्यानंतर हॉस्पिटलला जायचं. दुर्गामाव बसली इकडं अशी मस्त आहे, लय मोठं मार्केट आहे. ह्याच्या पाठीमागं पण आहे, पलीकडं पण आहे, सगळा भाजीपाला इथं मिळतं बघा. आणि म्हणलं विकायला जातं. किती घेतात कांदा काय माहिती, माप करायला लागलं बघा तिथं आता. आणि घरी जाऊन मसाल्याची तयारी करायची, दिवसभर भरपूर काम आहे बघा. आता सौद्याचं पण सामान घ्यायचं आहे, आताच घ्यायचं होतं, पण आता हेच बसणार नाही गाडीवरती. दुर्गामा बघा माझ्या संग आली घरी, तिला खेळायला कोणी नाही, पोरं शाळेत गेलं म्हणून. आज आहे गुरुवार आणि स्वामी समर्थांचा वार आहे बघा. आज आम्ही देवाला जायचो, पण आता जातच नाही. दर शनिवारी सगळं देव एकदाच करतात, ह्यांना टाईम भेटत नाही. इथं देवपूजा करून घेतली मार्केटवरनं आल्या आल्या मस्त अशी, आणि रांगोळी पण काढली, छाप उमटून घेतला. हाताने काय काढाय उशीर लागतो, त्याच्यामुळे मी हाताने काढायच्या नादी लागत नाही बघा. आलो बघा कांदा घेऊन, 5 किलोच कांदा घ्यायचा होता. परत ह्यांनी जास्त घेतला, 20 किलो घेतला, आणि ह्याला 350 रुपये गेलं, जास्त पैसे गेला. आधी 350 मध्ये छोटी गोणी येत होती बघा कांद्याची, पण आता तेवढी पण येत नाही. सगळं महाग झालं, महागाई वाढली बघा. तर आता ही कांदा कापायचा. आता 10:30 वाजल्यात, आता थोड्या वेळानं हॉस्पिटलला जायचं. आता घरही झाडून घेते आणि लसूण फोडते, मग थोड्या वेळानं दवाखान्यात जायला बघा. सुटायच्या टायमाला दवाखाना, म्हणजे लय वेळ तर जाणार नाही. तर आता लसूण फोडून घेणार आहे पहिल्यांदा. आणि आता ओम पण आलाय शाळेत, मग अशी 10 वाजता. काय आणून दिलं ह्यांनी खायला काय माहिती. दुर्गा काय आणलं पप्पांनी? पप्पा आलतं वय, द्राक्ष आणली वे खायला. इकडं आण धुवून देते एकदाच सगळी. आणि हे तर लसूण मी उन्हात ठेवायला चालले होते, रोजची सवय लागली, ऊन पडले की उन्हात नेऊन ठेवायचा दिवसभर. 5-6 दिवस झाला वाळ होती, आता फोडून डायरेक्ट तेल लावून उन्हात टाकावं म्हणलं. होय दुर्गा, खावा आणला पप्पांनी? दाजीला सांग काय आणलंय. बाहेर खेळत होते. द्राक्षी म्हण, द्राक्षी म्हण की, म्हणायचे ना, लयच अवघड आहे म्हणायला. ये ना बाबा म्हणेन आम्हाला म्हणायला. ए काय खातोय बाबा, आजारी पडायला पेप्सी. तर चला घेते लसूण फोडून. तर झाला बघा लसूण सोलून, आधी फोडला, अर्धा तास होऊन गेला मी लसूण फोडून असा पाकडून बघा सुट्टा करून घेत होते. तर एवढा लसूण लागतो, थोडा कमीच पडलाय, तास भरून लागतो बघा. सपाटच भरली ताटली, तरी असेल की 2 किलो तरी असेल. 2-2.5 किलो लागतं. 2 किलो भरल असं वाटतंय, भागल 2 किलो भरला. आता पाला हे भरते आणि ह्या लसणाला आता तेल लावून उन्हात टाकते. दुपारपर्यंत असंच वाळवून देते थोडा, मग दुपारच्या नंतर तेल लावून उन्हामध्ये अजून तापाय ठेवते कांदा कापूस. तर बघा, तर आता बघा कपडे धुवायचे. तर आता 11 वाजून गेला, तर 11:30 वाजत आला. मला 12ला दवाखान्यात जायचं आहे, मी ड्रेस बदलला खराब होईल म्हणून. तर कपडे धुवून घेते आणि मग जाते दवाखान्यात. आल्यानंतर मग कांदा कापाय बसायचं. जेवण पण नाही केलं मी आज. भांडी तर सकाळीच घासून घेतली होती बघा भांडी, आणि आता डब्बाही पडल्यात घासाय. राहू येईन शाळेत ना आता थोड्या वेळाने.